नमस्कार मित्रांनो, मी दी योद्धा करिअर अँड स्पोर्ट्स अकॅडमीमधून संचालक गंगाधर सुरसे, छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या अकॅडमीचा विद्यार्थी शुभम जाधव हा यवतमाळ येथे ग्राउंडला गेलेला, म्हणजे जाऊन आला. तर त्याचे आपण मनोगत जाणून घेऊ की तिथं त्याला काय काय प्रॉब्लेम्स आले आणि ते प्रॉब्लेम्स, ती समस्या तुम्हाला होऊ नये त्याच्यासाठी आपण त्याला विचारू. तर शुभम, पहिले तर तुझी तिथं डॉक्युमेंटेशन झालं, तर डॉक्युमेंटेशनमध्ये तुला काही प्रॉब्लेम्स आले का? डॉक्युमेंटेशनला तसं तर काही प्रॉब्लेम नाही आला, पण डॉक्युमेंटच्या वेळेस ज्यावेळेस समजा सगळ्यांनी आपापले झेरॉक्स वगैरे एकदम परफेक्ट, ज्यांनी जे म्हणजे त्यांनी जे आपल्याला लिस्ट दिलेली आहे त्याच्यानुसार जर आपण आपले म्हणजे आपण जेवढे डॉक्युमेंट फॉर्म भरता वेळी दिलेले त्याचे जर पूर्णच्या झेरॉक्सचा सेट बनवून एकदम व्यवस्थित नेला आणि त्यानंतर त्यांनी जे आपल्याला वगैरे आपला चेस्ट नंबर वगैरे दिलेला आहे ऑलरेडी, तर त्याच्यानुसार त्याच्या खाली जे तुमचे 3 डॉक्युमेंट दिलेले तर ते सगळ्यांनी कंपल्सरी तिन्ही, कारण की त्यात एक पण कमी असला तर ते आपल्याला वेळ देते, काढून तर नाही टाकत कोणाला, ते तुम्हाला जागेवरती प्रतिज्ञापत्र लिहून घेते. म्हणजे तुम्ही काही आणले नसेल तर त्याचं ते प्रतिज्ञापत्र लिहून, म्हणजे तुम्हाला ते पत्र जारी करावं लागते. ते तुमचं पत्र घेऊन तुम्हाला वेळ देते किंवा तुम्हाला समजून सांगते आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या बॅचमध्येही सुद्धा पळायला ते चान्स देत आहे. म्हणजे ते असं ग्राउंडहून काढत तर नाही डॉक्युमेंट वगैरे, फक्त काही जे वगैरे चेस्ट, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण ज्यावेळेस आपलं बॉडी चेकअप होतं आहे तर त्यावेळेस काही चेस्टचा प्रॉब्लेम आहे तर त्याला ते थोडा वेळ देते, तू भरून टाक, पुन्हा प्रयत्न कर. ते भरपूर मदत करता येते तुम्हाला ग्राउंडसाठी, म्हणजे तुमचं चेस्ट वगैरे भरायसाठी. हाईटला तसं कोणी कटत नाही आहे, कारण की हाईट कमी असल्यामुळे मुलं भरून जातात ते. आणि त्याच्यानंतर वेटला माझ्या याला 4 मुलं घटले होते, कारण की हाईटनुसार वेट, कारण की काहीची हाईट खूप जास्त आहे, वेट खूप कमी असतं, त्याच्यामुळे ना 2 ते 3 मुलं माझ्यासोबतचे घटले होते. त्याच्यानंतर मला पण भीती वाटत होती, पण माझं व्यवस्थित भरून गेलं. त्यानंतर त्यांनी समोर तुमच्या जे आपण डॉक्टरांकडून सिग्नेचर वगैरे घेऊन जे स्टॅम्प वगैरे फिटनेस सर्टिफिकेट, तर ते स्पेशल एक साईडला ते ठेवलेलं होतं. ते गेलो, त्यानंतर सिग्नेचर वगैरे तिथेच तुम्हाला तुमचा चेस्ट नंबर वगैरे दिला त्यांनी. त्यानंतर जी पुढची बॅच दिलेली होती तर ते बॅचचं होईपर्यंत, म्हणजे एका बॅचला पूर्ण उभा केल्यापासून ते त्यांचं ग्राउंड होईपर्यंत 1 तास वेळ देतात. तर ते 1 तास वेळेच्या अगोदर तुमचं पूर्ण निलाईस, तुम्हाला काय वॉशरूम वगैरे पूर्णसाठी वेळ देतात. त्यानंतर तुम्हाला ती बॅच सोडल्यानंतर किमान 10 मिनिटानंतर तुम्हाला ते बाहेर बोलवतात, म्हणजे तुमच्या ट्रॅकवरती. तर ट्रॅकवरती बोलवल्यानंतर त्यांनी काय केलं होतं, एक बॅच 120 मुलांची एक बॅच बनवली होती. म्हणजे एकदा 120 मुलं एंटर केले तर बाहेर निघेपर्यंत दुसऱ्या बॅचला अर्धा तासानंतर मध्ये बोलवत होते. म्हणजे सिस्टम एकदम व्यवस्थित लावलेलं होतं त्यांनी, म्हणजे वेळेवर. आणि त्यानंतर ग्राउंडचा माझा टायमिंग असा होता की माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 10 वाजता चालू झालं होतं. 10 ते 12 वाजेपर्यंत माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. पण त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि बॉडी चेकअप त्यांनी अर्ध्या तासात कंप्लीट करून टाकलं होतं. म्हणजे एकदम स्पीडने, म्हणजे पूर्ण 120 मुलं होते त्यामुळं. आणि त्यांनी खूप, म्हणजे असे 10 ते 15 टेबल ठेवले होते, खूप टेबल वगैरे होते चेकअपसाठी. त्यामुळं एकदम व्यवस्थित झालं. आणि समोर गेल्यानंतर तर आपला जो टाईम दिलेला आहे 10 ते 12 मध्ये एकदम म्हणजे काउंट वगैरे झालं. त्याच्यानंतर ॲक्युरेट 12 वाजता ते सोडत होते ग्राउंडसाठी. म्हणजे तुम्हाला जे टाईम दिला 2 घंटे, त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि बॉडी चेकअप झाल्यानंतर, म्हणजे लास्टचा जो टाईम आहे तुमचा 12 वाजेपर्यंत, समजा 2 तास वेळ दिला होता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि बॉडी. त्याच्यानंतर 12 वाजले की तुमचं लगेच तुम्हाला स्टार्ट पॉईंट देतात. त्याच्या अगोदर तुम्हाला 10 मिनिटं रेडी होण्यासाठी देतात, तिथंच उभा करून ठेवतात, बसून ठेवतात. ते पूर्ण डिटेल सांगतात तुम्ही कसं करा, नेमकी कसं जायचं आहे, तुमचं टोकन वगैरे तिथे तुम्हाला टोकन देतात त्याला. ते टोकन तुम्हाला पुढे जाऊन लास्टचा सिस्टम सुद्धा होता. हा, टोकन सिस्टममुळे माझे तर 30 सेकंद वाया गेले, कारण की टोकन घेतल्यानंतर आपण तिथे जातोय म्हणजे आमचा ट्रॅक असा होता. सेन्सर नव्हतं का तुम्हाला? सेन्सर नव्हतं. त्यांनी काय केलेलं, आपल्याला टोकन देत आहेत, टोकन घ्यायचं, टोकन पुढे जमा करायचं, त्यांच्याकडनं दुसरं टोकन घ्यायचं. आणि दुसरं टोकन घेता वेळेस काय होतंय, तिथं पुढे फक्त 4 टेबल होते. तर मुलं काही याला 60 मुलं, काहीला 65 येते, काहीला 50, म्हणजे अब्सेंट तर होतं मुलं. पण ज्यावेळेस मुलं जायची तिथं, तर त्यानंतर ज्यावेळेस मुलं घेत होते तर काही मुलं काय आता रनिंगच्या फ्लोमध्ये असतात, तर ते 2.5 किलोमीटर, म्हणजे त्यांची बॉडी वगैरे गरम झाली असल्यामुळे स्पीड वगैरे चांगली असते. तर तिथं जाऊन त्यांना असा प्रॉब्लेम येतात की 2 जण ऑलरेडी त्या माणसाकडनं ते घेत आहे, पण मग मागचा जो मुलगा त्याला 30 ते 40 सेकंद उभा राहावं लागतंय, कारण की टोकन घेण्यासाठी. ते इकडनं सांगताय टाइम वेस्ट झाला. त्याच्यानंतर काय झालं, त्यांनी डॉक्युमेंट, आता समजा माझा चेस्ट नंबर होता 2020, म्हणजे 20 समजा, तिथं गेल्यानंतर मला त्यांनी अलगच नंबर दिला.
मी समोर गेल्यावर बघतोय माझं पळता तर माझा तर नंबर वेगळा आहे. मग मी त्यांना पुढे जाऊन वापस विचारतोय माझा हा नंबर कसा, म्हणजे मी कंप्लेंट पण केलं आणि तिथे गेल्यावर जर म्हणले तुझं टोकन गलत आणले तर माझा टाइम वगैरे वाया जाईल. पण त्यांनी नंतर मला सांगते ते ओरडून की नाही तू तिकडे जा तुझं होऊन जाईल. म्हणजे ते गलत त्यांनी दुसरे टोकन दिलं तर तिथं थांबू नका तुम्ही, म्हणजे ते समोर तिकडे ऑलरेडी इन्फॉर्म करतात की याला 2020 वाल्याला हे टोकन देण्यात आले. म्हणजे आपण काय करतोय आपल्याला वाटतं की नाही गलत आहे चेंज झाले, पण ते म्हणते की नाही तुम्ही जा तुमचं पुढं सांगण्यात आले. त्याच्यानंतर ट्रॅक खूप हार्ड होता. ट्रॅक यवतमाळ जिल्ह्याचा पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यात हार्ड ट्रॅक टाकला आहे आणि एवढा हार्ड ट्रॅक कोणत्या जिल्ह्याला नाही दिलेला त्यांनी. म्हणजे रूट झिगझॅग टाईप आहे का सरळ आहे का कच्चा रस्ता आहे? झिगझॅग नाही, कच्चा रस्ता नाही वगैरे, बायपास आहे एकदम भारी. म्हणजे रोड कसा आहे एकदम सिमेंटी रोड आहे. सिमेंटी रोड म्हणजे आपला समृद्धी जसा बनवलेला आहे तसंच आहे. पण त्यांनी एक प्रॉब्लेम दिलाय, समोर चढ आणि उतार, ट्रॅक हा लेवल नाहीच आहे, चढ आणि उतार बस एवढंच एक सगळ्यात मोठा इश्यू आहे. चढ म्हणजे जाता वेळेस तुम्हाला 1200 मीटर पर्यंत पूर्ण उतार होता, त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला वापस येताना पूर्ण 1200 मीटर चढ. पूर्ण म्हणजे 250 मीटर पुढे गेलं की त्याच्यानंतर डबल चढ म्हणजे उतार झाल्यानंतर त्याच्यानंतर 500 मीटरचा पुन्हा चढ, त्यानंतर 500 मीटर उतरलं खाली 200 मीटर रनिंग होती, त्याच्यानंतर पुन्हा चढ होता, त्याच्यानंतर चढावरती तुमचं चेंज घ्यायचं, त्याच्यानंतर वापस 200 मीटर पर्यंत उतार होता, पुन्हा चढ होतात 500 मीटर, त्याच्यानंतर खाली उतरला. काय वाटतंय की हे जे रनिंग वगैरे झालं, फिजिकल झालं, डॉक्युमेंटेशन झालं, तर हे पारदर्शकतापूर्वक झालं का? नाही सर, थोडंसं डाऊट आहेत. कारण की काय झालं होतं, कारण की मुलं आता ग्राउंड झाल्यानंतर कसं आहे काही ठिकाणी त्यांचे मार्क त्यांना थांबून सांगण्यात येते. आमचं कसं आहे की डायरेक्ट तुमचं ग्राउंड कम्प्लीट झालं त्यानंतर तुमचं सिग्नेचर मारून घेणार, सिग्नेचर झाल्यानंतर तुम्हाला काहीच विचारत नाही, टाइम सुद्धा सांगितलं नाही. म्हणजे ज्यावेळेस आम्ही त्या अधिकाऱ्याकडे गेलो की सर आमचा टाइम वगैरे किंवा आमचा सर किती आला, तर त्यांनी डायरेक्टली सांगितलं की तुमची ज्यावेळेस मेरिट लागेल त्यावेळेस तुम्हाला तुमचा टाइम आणि मार्क कळून जाईल. आपण जर बाकी जिल्ह्याचं जर बघितलं तर त्यांना जागेवरती त्यांचे मार्क सांगण्यात आले, जागेवरती त्यांचा टायमिंग सांगण्यात आला, पण यवतमाळला अशी काही सुविधा त्यांनी दिली नाही आणि सेन्सर सुद्धा नव्हतं आणि परत त्यांनी टोकन सिस्टम ठेवला होता. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा भरपूर त्याच्यामध्ये अर्धा मिनिटं जरी वेस्ट गेला तरी मुलाचे 10 ते 20 मार्काचं नुकसान होऊ शकतं आणि तो कदाचित अपात्र सुद्धा होऊ शकतो. पुढं त्याचं मेरिटमध्ये त्याचं स्वप्न भंग होऊ शकतं. तर पुढं आपण परत जाणून घेऊया की तुम्हाला काय सजेशन द्यायचं आहे मुलांना की काय करायचं काय नाही करायचं. सजेशन मात्र एकच आहे, कारण की तिथे गेल्यानंतर ऊन खूप आहे. तुम्ही जरी आता ग्राउंडच्या अगोदर जरी 2 तासाच्या अगोदर तुम्ही काही खाता थोडंफार तर व्यवस्थित खाऊन घ्या, कारण की ऊन यवतमाळ जिल्हा म्हणजे तापणारे जिल्हे, कारण की या टायमात तिकडं ऊन खूप असतं. तर त्याच्यात असं झालेलं आहे की अर्धे मुलं काही ना काय केलं 1 तासाच्या अगोदर, म्हणजे तुमचं चेकअप वगैरे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यावर काही खाल्ल्या गोष्टी, फ्रूट खाल्ले, काही ना थोडंफार वेगळं काही खाल्लं, तर त्याच्यानंतर त्यांना असं प्रॉब्लेम आले की ग्राउंडच्या काही अर्ध्यामध्येच उलटी वगैरे व्हायला लागली उन्हामुळे, काहीच ग्राउंड कम्प्लीट झाल्यावर उलटी वगैरे झाली किंवा काही पळताच मळमळ वगैरे प्रॉब्लेम. आणि काही तर असा इश्यू झाला की एक मुलगा समजा आता पळत येतोय, तो लास्टला आलेला आहे पण त्याचं एकदम पूर्ण ताकद संपलेली आहे आणि त्याचे पाय सुद्धा गुंतत आहेत, तर त्या मुलाला त्यांनी हेल्प करायला पाहिजे, म्हणजे पकडायला पाहिजे किंवा हे. तर ते काय करते, मेडिकल फॅसिलिटी वगैरे ॲम्ब्युलन्स वगैरे सोबतच होती मुलांच्या, पण इश्यू असा ठेवलेला होता की ते हात नव्हते लावत. म्हणजे एका मुलाचा आमच्या अगोदरच्या बॅचचं त्यांनी सगळ्यात आउट ऑफ मारलं ग्राउंड, 20 मिनिटं तो मुलगा उभा होता जिथं गेलो मध्ये नंतर, तर 20 मिनिटानंतर तो चक्कर येऊन पडला. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी थोड्या वेळानंतर जाऊन त्याला बघितलं, म्हणजे थोडं लेट करते मेडिकल वगैरे इश्यू. तुम्हाला जर लवकर प्रॉब्लेम आला किंवा तुम्ही लगेच जर त्याला लक्ष दिलं तर मग त्याला एवढे प्रॉब्लेम्सचं हे करणं पडणार नाही समोर, कारण की तिथं काही मुलांना लक्ष नाही देण्यात येते आणि तिथं उन्हामुळे खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे त्यांनी जे ग्राउंड ठेवलंय सकाळच्या बॅचला एकदम आरामशीर ग्राउंड होत जाते आणि दुपारच्या बॅचला एवढं हार्ड जाते की म्हणजे डायरेक्ट हे होतंय. तर तुझं ग्राउंड दुपारी होता एकदम 12, म्हणजे आपला जो 12 पूर्ण उन्हाचा टाइम होता, तर त्याच्यामध्ये ग्राउंड आल्यामुळे अर्धे मुलं तर खचून जातात, कारण की एकदम ऊन म्हणजे तिथं ऊन असं होतं की अर्धे मुलं तर आधीच खचत होते, आता ऊन आहे कसं पळायचं, आणि एक तर ट्रॅक त्याच्यामुळे चढ ठेवलेला होता, त्यामुळे पूर्ण मुलांच्या आधीच हपकून जायची ताकद. मुलांना हे पण सजेशन आहे की बा तुम्ही 2-4 दिवस 8 दिवस दुपारा सुद्धा प्रॅक्टिस करा, कारण की काही सांगता येत नाही की तुमचं ग्राउंड दुपारा येईल, सकाळी येईल का संध्याकाळी येईल. तर तुम्हाला प्रत्येक ग्राउंडची म्हणजे दुपारा पण ग्राउंड करण्याची आदत पाहिजे, सकाळी पण पाहिजे आणि संध्याकाळी पण पाहिजे. म्हणजे अजून भरपूर टाइम आहे. जसं आपण बघितलं ठाणे आणि कोल्हापूर यांचे आता डॉक्युमेंटेशन सुरू होणार आहे, तर यांच्याकडे टाइम आहे. ते 8 दिवस दुपारा पळू शकतात, 8 दिवस सकाळी पळू शकतात, 8 दिवस संध्याकाळी पळू शकतात. तर त्यांना काय होईल, तुमची बॉडी. आणि जर आपण मेनली जर बघितलं तर यवतमाळचं सगळ्यात मोठं जे तापमानाचा खूप मोठा इश्यू आहे, कारण की तिथं टेम्परेचर खूप जास्त आहे इथल्यापेक्षा. तर परत आपण 2 प्रश्न अजून घेऊ की तिथं त्यांनी तुम्हाला थांबण्यासाठी
जेवण्यासाठी किंवा मग चहा पाण्याची काही व्यवस्था केली होती का? अशी काही व्यवस्था कोणतीच नव्हती तिथे कसं होतं म्हणजे डायरेक्टली तुम्ही आले त्याच्यानंतर तुम्हाला दोन म्हणजे अडीच तासात तुमचं पूर्ण क्लिअर होत होतं. म्हणजे तुम्ही आल्यानंतर तुम्ही कुठेही आराम करा, कसंही करा. त्यांनी एक बाहेर साईडला मंडप वगैरे टाकलेला होता तुम्हाला बसायला. तुम्ही अगोदर आले तर होती सुविधा, पाणी वगैरे कंटिन्यू होतं. त्याच्यानंतर खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती तिथे आसपास, कारण की ते बायपास साईडला होतं, म्हणजे सिटीच्या बाहेर होतं, सिटीच्या बाहेर होतं, यवतमाळच्या बाहेर होतं ग्राउंड. म्हणजे आपलं जे बायपास वगैरे असे रोड असतात बाहेर ना सिटीच्या, तर त्या बायपासवरती त्यांनी ठेवलेलं होतं. तर त्यांनी असं केलं की पाणी वगैरे खूप होतं तिथं, म्हणजे पाणी वगैरे व्यवस्था चांगली होती, वॉशरूमची वगैरे सगळी व्यवस्था केलेली होती. पण प्रॉब्लेम असा आला की तिथं त्यांनी काय केलं, फक्त म्हणजे 2.5 तासात तुमचं पूर्ण फायनल होणार. म्हणजे तुम्ही आल्यानंतर एक पहिले अर्धा तासात तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, बॉडी चेकअप होणार. त्यानंतर तुम्हाला 1.5 घंटा वेळ भेटणार आणि 1.5 घंट्यानंतर लगेच तुम्हाला ते ग्राउंडवरती उतरणार. आणि त्यानंतर तुम्हाला 30 मिनिटं, म्हणजे 30 मिनिटाच्या आत कव्हर करणं लागतंच, किंवा 5 किलोमीटर 30 नंतर आलं की तुम्हाला मार्क वगैरे पण नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला 30 मिनिटाच्या अगोदरचे नाही हे तुमचं ग्राह्य आहे, कारण की त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट त्यासाठी मागलं की तुम्ही 30 मिनिटं पळू शकता बाबा नॉनस्टॉप. तर त्या 30 मिनिटाच्या अगोदर तुम्ही आले तर तुमचे मार्क वगैरे काउंट होतील, आणि 30 मिनिटानंतर आले की तुम्ही डिस्क्वालिफाय म्हणून तुम्हाला त्याचं घोषित करणार. बर, शेवटचा प्रश्न घेऊ आपण की तुम्हाला मार्क जागेवर सांगण्यात आले की मग तुम्हाला सांगितलं की नंतर सांगू? मार्कचा आमचा असा इश्यू झाला की ज्यावेळेस आमचं ग्राउंड झालं, तर ग्राउंड झालेलं एकदम आम्ही विचारू तर शकत नाही, कारण की दमलेलो असतो. आणि काय झालं, आता आम्ही जे समोर येणार होतो त्यांनी म्हणजे वॉच नव्हतं किंवा आपल्या टाईममध्ये आणि त्यांच्या टाईममध्ये काय फरक असं सांगतात नाही. त्यामुळे पोरांनी आपला टाईम ग्राह्य धरला नाही. पोरांनी ग्राउंड कंप्लीट केल्यानंतर पोरं 20 मिनिटं आराम केला. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण जाता वेळेस सिग्नेचर घेते ना, तर त्या म्हणजे तुमचं झालं बाबा ग्राउंड वगैरे, तर आम्ही बघितलं की त्याच्यावर आमचा टाईम वगैरे काहीच नव्हता. फक्त आमची डिटेल होती, चेस नंबर होता, आमचं नाव वगैरे होतं, फोटो वगैरे, आणि त्याच्यासमोर आम्हाला एक सिग्नेचर मारायला सांगितले त्यांनी. आम्ही सिग्नेचर केली आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा विचारलं की आमचा टाईम किंवा आमचे मार्क किती आले. तर ते डायरेक्टली आम्हाला म्हणजे त्या ऑफिसरने सांगितलं आम्हाला की तुमचा जो टाईम वगैरे तर तुम्हाला ऑनलाईन कळून जाईल, म्हणजे मेरिट वगैरे लागल्यावर तुम्हाला तुमचा टाईम वगैरे कळून जाईल. तुमची सही घेऊन घेतली आणि त्या कागदावरती ते नंतर सुद्धा टायमिंग त्यांच्या पेनाला लिहू शकतात, काही होऊ शकतं, म्हणजे होऊ शकतं, फिक्स नाही सांगू शकत आपण. आणि अजून एक इश्यू आहे की त्याच्यानंतर आम्ही हे पण विचारलं की अजून एक इव्हेंट आहे ना, 25 किलोमीटर वॉकिंग, म्हणजे कुणाला क्वालिफाय करतील, म्हणजे किती मार्क वाल्याला किंवा कुणाला बोलवतील 25 किलोमीटर किंवा मेडिकलसाठी. तर आम्ही हा पण क्वेश्चन केला, तर ते म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेल जे आहेत तर तुमच्या ईमेल किंवा तुमच्या फोन नंबरवरती पाठवण्यात येईल, किंवा तुम्हाला ऑनलाईन कळून जाईल. म्हणजे त्यांनी पर्सनली आम्हाला तिथं काही सांगितलं नाही की तुमचं असं होईल पुढचं किंवा असं होईल, तर त्यांनी हे सांगितलं की तुम्हाला ऑनलाईन कळवण्यात येईल. तर मित्रांनो, आपण बघितलं की यवतमाळचं ग्राउंड शुभम जाधव याने मारून आलेला आहे, आणि तिथं चिप वगैरे काही नाही आहे, आणि तिथलं टेम्परेचर वगैरे खूप हार्ड आहे. तर शुभमला पुढील वाटचालीसाठी बेस्ट ऑफ लक. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.